नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण एक नवीन माहिती बघणार आहोत, ती म्हणजे की चेहऱ्यासंदर्भात. म्हणजे आपला चेहरा खूप असा काळपट पडला असेल किंवा आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे असे डाग दिसत असेल, तर घरगुती ही ड्रिंक्स आपण प्यायची आहे. आणि ही ड्रिंक जर पिली तर आपल्या चेहऱ्यावर एक नवीन ग्लो तयार होणार आहे. तर म्हणजे सध्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक जण डिटॉक्स ड्रिंकचा आहारात समावेश करताना दिसतात. सतत बाहेरचे खाणे, अपुरी झोप, कमी पाणी पिणे आणि धावपळीची जीवनशैली यामुळे शरीर थकले आणि जाड वाटू शकते. पण अशावेळी हलके आणि शरीराला डायहायड्रेट ठेवणारे पेय उपयुक्त ठरतात. डिटॉक्स ड्रिंक्स म्हणजे शरीराला ताजेतवाने वाटण्यासाठी, पाणी पुरवठा टिकून ठेवण्यासाठी आणि हलके वाटण्यासाठी घेतली जाणारी नैसर्गिक पेय आहे. म्हणजे अशा ड्रिंक्समुळे शरीराला पुरेसे पाणी मिळण्यास मदत होते. काही पेयामध्ये फळे, भाज्या किंवा औषधी वनस्पती वापरल्यात जातात. यामुळे यातून शरीराला विविध पोषक घटक देखील मिळू शकतात. उन्हाळ्यात शरीर गरम झालं किंवा सतत थकवा जाणवत असेल तर थंड आणि हलकी डिटॉक्स पेय फ्रेश वाटतात. तसंच सकाळी अशी पेय घेतल्यावर दिवसभर हलके वाटतं. मंडळी, लिंबू आणि पुदिना, एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस, काही पुदिन्याचे पाने आणि थोडे मध घालून हे पेय तयार करता येते. हे ड्रिंक उन्हाळ्यात शरीराला फ्रेश ठेवण्यास मदत करू शकते. काकडी आणि सैंधव मीठ पाण्यात, काकडीच्या चकात्या आणि थोडं सैंधव मीठ घाला. हे पेय थंड आणि हलके वाटते. उन्हाळ्यात शरीराला गारवा देण्यासाठी अनेकांना हा पर्याय आवडतो. जिरे आणि धने पोट साफ करण्यासाठी सगळ्यात सोपा आणि मस्त पेय आहे. धने जिऱ्याची पूड करून ठेवा आणि 1 कप पाण्यात उकळून गाळून प्या. मंडई, चवही चांगलीच लागते, फक्त अति प्रमाणात पिऊ नका, उष्णता वाढू शकते. सब्जा आणि लिंबू, भिजवलेल्या सब्जा, लिंबाचा रस आणि थंड पाणी एकत्र करून हे पेय तयार केले जाते. शरीराला थंडावा देण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी हा एक लोकप्रिय आणि चांगला पर्याय आहे. नारळ पाणी आणि तुळशीचे पाने, नारळ पाण्यात काही तुळशीचे पाने घालून प्यायल्यास पेय अधिक फ्रेश होते. उन्हाळ्यात शरीराला डिहायड्रेट ठेवण्यासाठी हा एक साधा आणि चांगला पर्याय आहे. डिटॉक्स ड्रिंक्स घेताना साखर टाळणे आणि ताजे पदार्थ वापरणे महत्त्वाचे असते. अशा पेयानिमित्त आहार, पुरेशी झोप आणि संतुलित जीवनशैलीसोबत घेतल्यास शरीर अधिक चांगले आणि तंदुरुस्त राहते. तर मंडळी, ही होती चेहऱ्यासंदर्भातली छोटीशी माहिती. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.